मित्रांनो, आज शेती पाहायला गेलं तर त्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला शेती परवडत नाही. एआयचा वापर करून शेती केली तर त्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे भर पडते. आज जे ऊसाचं पीक आहे यामध्ये बघू शकता 15006 आणि 265 अशा दोन वाहन आहेत. त्यामध्ये एआय आणि नॉन एआय असे दोन प्रकार या कृषी एक्झिबिशन मध्ये त्यांनी दाखवले आहेत. यामध्ये एआयचा वापर करून कशा प्रकारे आपण उत्पन्न वाढवू शकतो सरांकडून आपण जाणून घेऊया. सर, मला तुमचं नाव सांगा. आणि त्यामध्ये आपण एआय आणि नॉन एआय हे दोन भाग दाखवले आहेत. खरंच कंपॅरिझन मध्ये काय फरक आहे ते सुद्धा सांगा सर. नमस्कार, मी डॉक्टर प्रणव सिंह पाटील, कृषी विज्ञान केंद्र बारामतीसाठी या प्रदर्शनामध्ये इथं माहिती द्यायला उपस्थित आहे. एआय तंत्रज्ञान हे आता सगळं जग एआय वरती चालतंय हे आता आपल्याला माहीतच झालेलं आहे. तर हे कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा तंत्रज्ञान आलेलं आहे. तर ऊसामध्ये याचे प्रयोग कृषी विज्ञान केंद्र बारामतीने मागच्या वर्षी 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर केले आणि त्यांचा खूप चांगला अनुभव त्याच्यामध्ये आला. तर हे नेमकं तंत्रज्ञान काय आहे? ह्याच्यामध्ये 3-4 प्रकारचं तंत्रज्ञान एकत्रित करण्यात आलेलं आहे. पहिलं आहे सेन्सरचं तंत्रज्ञान. शेतामध्ये मातीचे आणि पाण्याचे सेन्सर बसवलेले आहेत. मागे तुम्ही बघू शकता, त्याचा एक फोटोग्राफ दाखवलेला आहे कुठल्या प्रकारचे सेन्सर असतात. तर याच्यात एक असतो ते पाण्यामध्ये पाण्याचा सेन्सर असतो, म्हणजे मातीमध्ये ओलावा किती शिल्लक आहे ते आपल्याला वेळोवेळी कळतं. त्याच्यानुसार आपल्याला पाणी द्यायची गरज आहे का नाही समजतं. याच्यातनं आपण 30 ते 40% पाण्याची बचत करू शकतो. दुसरं अन्नद्रव्याचे सेन्सर असतात. तिसरं एक हवामान केंद्र असतं. त्याच्यामध्ये आपल्या गावात काय हवामान आहे ते त्या ठिकाणी रेकॉर्ड होतं. म्हणजे जे कीड आणि रोग येणार आहे ते 15 दिवस अगोदरच आपल्याला समजतं की कीड आणि रोग येण्याची शक्यता आहे. तिसरं, तुमच्या शेताचे फोटोग्राफ ड्रोननी आणि सॅटेलाइटनी घेतले जातात. म्हणजे आपल्या शेतामध्ये मध्येच कुठला पट्टा जर खराब झाला असेल तर त्या फोटोग्राफ मधनं आपल्याला समजतं. हे सगळ्या मिळालेला जो डेटा आहे ते शास्त्रज्ञांकडे त्यांच्या कम्प्युटरवरती जातो आणि तिथले जे अल्गोरिदम्स आहेत किंवा जे कम्प्युटरचे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये भरला जातो. आणि तिथे सांगितलं जातं आपल्याला की हे आता तुमचं जे पीक आहे ते योग्य पद्धतीने वाढ होते का नाही होते. आणि जर होत नसेल तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येतं की आता ही स्टेज आहे, या वेळेला हे करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या पिकाचं चांगलं पोषण होतं. जर आपण बघितलं तर एआयने जो वाढवलेला ऊस आहे या ठिकाणी प्रत्येक बेटाला 8 ते 10 फुटवे जगलेले आहेत. असं आपल्याला शेतकऱ्याच्या शेतात बघायला मिळत नाही. शेतकऱ्याच्या शेतामध्ये 5 ते 6 फुटवे जगतात, परंतु इथं पोषण चांगलं झालेलं आहे, वेळच्या वेळेला झालेलं आहे. त्यामुळे 8 ते 10 फुटवे जगलेले आहेत. आणि उंची पण तुम्ही बघा, जवळपास 20 ते 22 फूट उंची आहे सध्या ऊसाची. हा 10.5 महिन्याचा ऊस आहे, म्हणजे अजून याची 1-2 महिने वाढ बाकी आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर, एआय आणि नॉन एआय. एआयचं मी आता बघितलं की त्याला 8 ते 10 फुटवे आहेत, नॉन एआयला 4 फुटवे आहेत. आणि त्यामध्ये दोघांना सुद्धा तुम्ही बांधलेलं आहे. तर त्या दोन्हीमध्ये फरक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडणार का सर? आता हे जे तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, सेन्सर वापरणं किंवा हवामान केंद्र वापरणं हे शेतकऱ्यांना शक्य नाहीये. तर तज्ज्ञ तुमच्या मदतीला आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा जो खर्च आहे तो कारखाने, सरकार आणि शेतकरी तिघं मिळून करत असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय माफक दरामध्ये, म्हणजे हे एक प्रकारे भाडे तत्वावर देण्यात येत आहे. जसं आपण एखादी मशीन आपल्या शेतात आणू शकत नाही तर आपण भाड्याने ती मशीन आणतो, मळणी वगैरे करून घेतो आणि ते नंतर मग मळणी यंत्र निघून जातं. तशा पद्धतीनं हे सगळे सेन्सर आपल्याला भाड्याने मिळणार आहेत. एका वर्षाचं, एका एकराचं भाडं 10,000 रुपये असणार आहे. आता त्या 10,000 सुद्धा कारखाने जवळपास 50% खर्च करणार आहेत आणि 40-50% खर्च शेतकऱ्यांना करायचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त एका एकराचे, एका वर्षाचे 4 ते 5 हजार रुपये खर्च आहे. आणि जर ते 4 ते 5 हजार रुपये खर्च केल्याने आपल्या एकरातला जर ऊस 25-30% वाढत असेल तर हे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. बरोबर, शेतकऱ्यांच्या ते फायद्याचं आहे. त्यामध्ये हाईट मध्ये सर, त्यामध्ये हे बांधणं हे गरजेचं आहे का सर? आणि बांधण्यानं काय फरक पडतो ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा सर. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे, कारण इथं बघायला आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की बांधल्यामुळे एवढा ऊस वाढलेला आहे. ओके. तर बांधल्यामुळे ऊस सरळ राहिलेला आहे हे बरोबर आहे, परंतु बांधल्यामुळेच इतकी उंची किंवा जाडी वाढलेली नाही किंवा एवढे फुटवे जगण्याचं कारण हे बांधलं म्हणून एवढे फुटवे जगू शकत नाहीत. तर हे बांधले हे प्रदर्शनासाठी बांधलेले आहे, असं शेतकऱ्यांना बांधायची गरज नाही. गरज सुद्धा नाही. बरोबर. आणि त्यामध्ये पाण्याचं हे कसं केलं आहे सर? पाणी पूर्णपणे ड्रिपनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन करणं हे मात्र कंपल्सरी आहे, कारण ड्रिप इरिगेशन मुळे शेताचा वापसा जास्त दिवस टिकून राहतो. आणि ज्या वेळेला जमीन आपली वापशावर राहते त्यावेळेला जास्तीत जास्त अन्नद्रव्य घ्यायला आणि मुळांची वाढ व्हायला चांगलं वातावरण असतं. आणि तुम्ही सर म्हणाला की कारखाना आणि सरकार सुद्धा मदत करणार आहे. तर त्यामध्ये हे कशा प्रकारे चालणार आहे? आता महाराष्ट्रातील बरेच सारे शेतकरी बांधव आपल्याकडे बघत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची इच्छा आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये हे पॉसिबल आहे का? तर त्याबद्दल थोडं सांगा सर. आता सध्या जवळपास जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे संस्था आहे त्यांच्या सभासद असलेले 100 कारखाने अशा प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना देतात आहे. शेतकऱ्यांनी 25 शेतकऱ्यांचा गट करायचा आहे आणि 25 शेतकऱ्यांचा जर गट झाला तर हे सगळं युनिट
म्हणजे हवामान केंद्रासोबत सगळं सेन्सर वगैरे त्यांच्या शेतात आणून बसवलं जाणार आहे. जसं मी म्हटलं की जवळपास 10,000पैकी 5 ते 6,000 रुपये कारखाना खर्च करतो. तर फक्त शेतकऱ्यांना आपल्या कारखान्यांना ही नोंद करायची की आम्हाला हे तंत्रज्ञान आमच्या गावात पाहिजे, असं कारखान्यांना जर तुम्ही मागणी केली तर तुमचे कारखाने त्याच्यासाठी पुढाकार घेतील. तर शेतकरी मित्रांनो, हे जे टेक्नॉलॉजी आहे खरंच आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचे आहे. कारखाना सुद्धा मदत करणार आहे, सरकार सुद्धा मदत करणार आहे. आणि एकरी काठी 3 ते 4,000 रुपये जर खर्च येत असेल तर हे वापरायला किंवा यूज करायला काही हरकत नाही. तर ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शेती गुरुच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटून नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.